प्रारब्धात भोग लिहिलेला आहे, हे भोगलं होणार आहे. वस्तू तशाच आहे, पण भोगण्याची शक्ती निघून गेली. बायको सुंदर आहे, पण याच्यातच नको शकत म्हणून दिलं. वस्तू आहे, पण भोग घेता येईल. साखर भरपूर भरली आहे, पण डायबिटीसची बिमारी झाली आहे, साखरेचा दाणा खाता येत नाही. सर्वच घरामध्ये भरलेलं आहे, पण त्याचा उपयोग करता येत नाही. बगीचा आहे सुंदर, ग्राउंड आहे सुंदर, पण आपलंच कंबरडं आपल्याला उचलत नाही. बगीचाचा उपयोग नाही. सुंदर नात्रपत्र आहे, हा शेजारचा पोपट बोलायला आहे, फोटोला थोडी सोडून दिला आहे, बोलत तरी आमची इच्छा आहे का काहीतरी ते देवा. मरताना म्हणते 2 शब्द बोलायचे होते, पण जो परमार्थात आता त्याचा आता जेवढं बोलायचं तेवढं बोलून टाकलं, जेवढं करायचं तेवढं करून टाकलं, जेवढं व्हायचं ते झालं. आता फक्त एकच इच्छा, मौन धारण करावं आणि परमात्म्याच्या आनंदामध्ये परमानंदामध्ये मग्न होऊन जावं. आता काही ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, लययोग, घटयोग सर्व योग सांगितलेले आहे. आणि शेवटी म्हणतात सावधान परीक्षिती, हा तुझा अंत आहे, तुला वैकुंठाला जायचं. हे समजून नको तुम्ही शरीर आहे, शरीर वेगळं आणि शरीरामध्ये वास्तव त्याला शरीरी वेगळं, अद्वैत द्वैत. आणि म्हणून गीतेची उपदेश, गीतेची सुरुवात जी झाली आहे उपदेशाची अर्जुनाला, ती अद्वैतातून झाली आहे. एकदम पहिले सुरुवातीला म्हटलंय श्रीकृष्णाने शरीर वेगळं आणि शरीरी शरीर म्हणजे देह वेगळा आणि त्या देहामध्ये वास्तव्याला असताना देहापासून अलिप्त असताना आत्मा शरीर मरणार आहे, जन्मणार आहे, मरणार आहे, शोक आहे, दुःख आहे, विकारी आहे, तर त्यामध्ये असताना आत्मा मात्र निर्विकार आहे, नित्य आहे, निरंतर आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. सत त्याला जाणलं चित्त म्हणजे जाणीव, सत्याला जाणणारी जाणीव ही साऱ्या जगात पसरलेली आहे. या जाणीवेच्या, या बोधाच्या अंतरुणावर तुमचा आमचा सारा व्यवहार प्रबोध चालला. तो बोधाचं अंतरुण नसतं तर तुमचं हे मनोराज्य, काल्पनिक राज्य, कल्पना सृष्टी निर्माण झाली. कल्पना म्हणजे काय म्हणाली, जे नवे ते झालं आणि नाही ते केलं. उदाहरण तुम्हाला दिलं, हे मन का नाही करतो, ज्याने शेपूट नाही त्याचं नाव हनुमान. आता हनुमानाला थोडा उडून जा, थोडं पाणी उडून जा, पण उडता बिडता येत नाही, कोणी शेपूटच नाही. आणि ज्याने उडता येते, ज्याने शेपूट आहे, जे सूर्य गीते त्याचं नाव हनुमान. मी तो हनुमान बोलतो म्हणजे नाव कोण दिलं तुम्हाला, नाव कोण बोललं शेरसिंग. अरे बापरे, आणि उद्याला घरात घेते पूर्ण. आता असे काल पुस्तक झाले सुलोचना असं कधी डोळे बोलवा तिला बाबाची अशी येत नाही की अंगाला राहतो खाऊ आंघोळी आहे ये. आता काय बोला सोनाबाई असं म्हणजे साधा सोनच तुमच्या अंगावर, पण बाबाजी कचरा वाढायचं एवढं नाही संपूर्ण. ही मनाची मनसृष्टी आहे, मन कपोल सृष्टी, कल्प विकल्प कल्पानी. या कल्प विकल्पाची अवस्था पण ही जी, या कल्पना अवस्थेतून निघणे उन्मनी अवस्था अहम ब्रह्मास्मी शिव, आणि त्याच्यात अहम निघून जाणे परमात्मा होतं. जाणीव वगैरे सावधान म्हटल्याबरोबर झाडा पाहिलाय अजून जायची इच्छा होऊन महाराज धन्य धन्य सतगुरुराव, धन्य धन्य सतगुरुराव, ज्याने रागविला देव, ज्याने देव केले आत्मलिंग प्रकाशे, स्वानंदाचे जय सर्पण सद्गुरुजी, येथे माझे पूजाती, पती मनाची श्रीमंत
वैरामाची पत्राजीच्या जीवनकाळा लावणी जोगी पंच प्राण पंजाबी मुक्तावाणे धन्य धन्य सद्गुरुदा नमस्कार केला, गुरुची पूजा केली, शुद्धाचार्य झालंच ना. ब्रह्मानंदी वालेली काही आता देहाचे देहातून मोकळ सचितानंद स्वरूपामध्ये विलीन झाले. इकडे ही ब्रह्मा अवस्था असताना तक्षकाने आपलं स्वरूप धारण केलं आहे. तो तक्षकाला वाटतं बाजारात भीती आणि मग एका ब्राह्मणातून झाला आणि ब्राह्मण देशामध्ये चालला. अचानक कश्यपजी कोण चाललेले आहे, सर्प विष बाधा उतरवला. दोघांची अचानक गाठ होत म्हणजे आपण म्हणे सर्प उतरत किती महान सर्प असेल त्या सर्पाचं विष उतरवणार सर्प विचार ब्राह्मणाच्या म्हणजे राजा विराज आमच्या राजाचे प्रिय राजाचे प्राण कोणी तक्षक घेत आहे. त्या तक्षकाच्या दंशापासून राजाला पुनर्जीवित करण्याचा कधी घात आहे. तक्षकाला वाटलं मग आपल्या दर्जाचा अर्थ काय आणि ब्राह्मणाच्या रूपात तक्षक म्हणते जर समजा मी तुम्हाला इतके जर धन दिलं तर समुदायाची काय म्हणजे तुमची परीक्षा घेतो मीच तक्षक आहे. समोर हिरोकंच झाड उघडायचं संजीवनी मंत्राचा जप केलेला आहे आणि संजीवनी मंत्राचा जप करून पाणी शिंपडाबरोबर जैसे अर्थात या जगात मारणारी तर आहे पण त्यापेक्षा तारणारी सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून हे जीवन सुरळीत आहे. धनलाभ दिला आणि चित्रच लागला. पैशाचा मोह काय करेल याचा काही असो. पुढे ब्राह्मणाचं उद्धारण करून फळं हातात घेतले. बरोबर बंदोबस्त आहे काचाच्या महालात आहे. कोणाला येऊन द्यायचं नाही. पण पहा हा ब्राह्मणाच्या बघून माझे मागे झाडा रडला. राजे तुम्हाला दर्शन करून द्या, राजाचं दर्शन करून द्या. लोकांना वाटलं किती भाविक आहे आणि काही फळं घेतले आहे म्हणजे नाही दर्शन करून त्यांना करून द्या पण माझी फळं तरी राजापर्यंत नेऊन द्या. आणि ते फळ राजाच्या जवळ येऊन ठेवले. त्या फळामध्ये अळीच्या रूपामध्ये नागोबा होता. अळीच्या रूपाच्या नागोबाने रक्षा परिस्थिती आली. परिस्थिती भगवान
होऊन बघू खूप अगोदर पूर्णावती झाली की लगेच पाळणा करून पाळणा झाला राजदरबार पाळण्यामध्ये राजदरबार झाला की नंतर सगळ्याची वेळा होते नाश्त्याची सर्व नाश्ता करू नाश्ता झाला तुम्ही आपापल्या घरी जायचं काय वेळ विश्रांती घ्यायची हा थोडा सुट्टी जरी काढली काही बिघडणार नाही अरे कोणाच्या मरण्याकरता बिमारीकरता सुट्टी घेतो अरे एक देवाकरता सुट्टी घ्या तुम्ही विराज हो देवराजा जो सांगताय का एक दिवस माझ्या जीवनातला मी देवाला दिला आहे अरे मरणाकरता तो कोणी देतो सांगाय तात्पर्य म्हणजे हे 11 वाजेपर्यंत मला वाटते 11:30 पर्यंत पूर्ण करायला लागतं त्यानंतर इथल्या मंडळीने 12:30 वाजता पहिले पोळ्या करायला सुरुवात करायची आहे स्वयंपाकाची प्रथा पोळ्या आटोपल्या की भात भाजी जिरणी जे काही आहे ते 2 माणसाने करता येते पोळ्याचं थोडंसं म्हणून 12:30ला पोळ्यावर एकदम घेऊन जात 1 वाजता तांदूळ मांडा 1:30 वाजता भाजी घाला जिलेबीची सुरुवात करून द्या तोपर्यंत मी 2 तासात माझं कीर्तन आठवतो नंतर महाभोज सुरू होईल 6, 6:30, 7 पर्यंत महाभोज चालेल 7:30 ते 8:30 पर्यंत हरिपाठ टाकून कुठून करूया त्यानंतर आपला टिपूर दहन आहे आणि टिपूर दहन झाला का एक नृत्य राजगरबा ज्याला जे जमते तो नृत्य आनंद भगवताला आनंदित करण्याकरता आहे सारं हे 9:30 ते 10 पर्यंत आटोपणार त्यानंतर प्रत्येक आपण घरी जाणार आणि आता याच्या पलीकडे तुम्हाला येण्याकरता तो मार्ग मोकळाच आहे आश्रम मला नाही आहे मी सर्व हा आश्रम तुम्हाला समर्पित केलेला आहे तुमचाच आहे देव कोणाचा आश्रम कोणाचा सेवा करणारा तेव्हा तुम्हा सर्व भाविकांनी आपापल्या परीने उत्तम सेवा करून तिची जो एक सेवाभाव निर्माण केलेला आहे तो सेवाभाव पाहून माझी हृदय हा द्रवला आहे जो येतो तो येतो म्हणतो काय म्हणतो इतकी शिस्त इतकं कार्य करण्याची पद्धती इतकी शांतता आदर्श पती आदर्श पत्नी त्यांचा तो पोशाख त्यांचं ते वागणं पौराण भारावून गेलो कसे मोठे मोठे फरक वेदशास्त्र संपन्न म्हणतात माझे 40 वर्षाचं जीवन झालं पण असलं दृश्य मी कधी पाहिलं नाही विनायकराव क्लोज वेदशास्त्र संपन्न म्हणतात की माझं इतकं वय झालं पण मी असा भक्ती मार्ग पाहणार नाही बेलेकर महाराज म्हणतात की हिंदुस्थानामध्ये पुण्याला गेलो टाटा बिर्लाच्या मंदिरामध्ये मी कीर्तन केले भागवत केले पण नारायण बाबाची भागवताची जी पद्धती आहे निरूपण पद्धती जी आहे ती फार अनमोल आहे अपूर्णीय आहे आणि इथं जो भक्ती मार्ग आहे तो मला जीवनामध्ये कुठेही पाहायला मिळालेला आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एक मागणी मागतो धन्य धन्य तुम्ही भक्तगण ओ काही दयाळू
तुमच्या प्रेमाची अनुभूती गमत होती आणि तीच आशा धरून पारमार्थिक प्रेमाची आशा धरून तुमच्या प्रेमाची धरुणी आस आलू पायापाशी तुमचा साथ तुमच्या प्रेमाची धरुणी आस आलू पायापाशी तुमचा साथ वास्तविकता तर ही आहे मी पुढला पुढे जन्माला आलो आपण पुढले त्या परमात्म्याची थोडी कृपा तुमची सेवेची संधी मला द्यावी आणि ती सेवे करण्याकरता सद्बुद्धी आणि ती सेवन करण्याकरता सद्भाव तुमच्यात निर्माण व्हावा फार मोठी आदिवेगळी अनिर्वचनीय अवस्था आहे कधी ते भाषा शब्द तुमच्या प्रेमाची धरुणी आस सर्व तुमच्या पायापाशी आलो साथ मातुरी चरण तुम्हा वरदान मग द्यावो 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 प्रेम कृपा जावं लागलं पुरीमध्ये आणि अंतिम राहावं लागलं द्वारकेमध्ये माझ्या जन्मेचा खेड्यामध्ये सावी आणि मथुरा म्हणून मला त्रिपुरात काही दिवशी यावं लागलं कृष्णाने मथुरेमध्ये येऊन तेच कार्य केलं अनुभव युद्ध मराठमध्ये जीवनामध्ये भयंकर संघर्ष त्रिपुरात करावा लागला आणि त्या संघर्षातून शेवटी त्या वस्तूचा त्याग करून या बारका भूमीमध्ये जी गजानना दिली आहे त्या गजानना संकेताप्रमाणे ही द्वारकेचं निर्माण त्यावेळेला त्रिपुरा मी पूर्वेकडे तोंड करून भागत वाचत असे आज हा पूर्वीचा नारायण नाही हा पश्चिमेचा नारायण आणि शेवटी मागणी तुमच्या प्रेमाची धरुणी सुंदर असा संगम या ठिकाणी व्हावा आणि तुमच्या स्वाधीन आहे कारण नाही देहाचा भरवसा आहे आम्ही राहून तो प्रश्न नाही शरीर राहू पण माझा आत्महत्या झाला आणि म्हणून शरीराचा आनंद मी शारीरिक आनंद तो लुटला पण आत्मा आनंद लुटण्याची वेळ येणार आहे तो आनंद तुमच्या स्वाधीन राहणार आणि मग तुम्हाला सर्वात संबंधापासून पारमार्थिक आनंद घ्यायचा आहे हा पारमार्थिक आनंदामध्ये माझी मूळपणा निघून गेली माझा मोह निघून गेला माझ्या कुटुंबाविषयी मला म्हणता नाही स्वतःच्या शरीरामध्ये अहंकार आली नाही काही खाण्याची इच्छा नाही जिवंत राहायची इच्छा असा मी मूळ अवस्थेत आहे पण तुमच्या कृपेने हे सर्व घडत आहे मी अज्ञान मोडावती लाभ झाला तुम्हा संगती नारायण करी तो प्रवचन मन जाऊ 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 कृपा Oh,
भक्ती